सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीने 4 स्वीकृत नगरसेवक पदांची निवड करण्यात आली आहे. मात्र या निवडीत एकाही महिलेला स्थान न मिळाल्याने नारी शक्ती आणि नारी वंदन या घोषणांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. काल दिनांक 16 रोजी भाजपाच्या वतीने 2 आमदारांच्या पत्नींनी नारी शक्ती नारी वंदन रॅली आयोजित करून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यानंतर लगेचच स्वीकृत नगरसेवक निवडीत महिलांना प्रतिनिधित्व न दिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. स्थानिक पातळीवर असा सवाल उपस्थित केला जात आहे की महापालिका क्षेत्रात सक्षम महिला नेतृत्वाची कमतरता आहे का? महिलांना जबाबदारी देण्यास का संधी दिली गेली नाही? या निवडीमागील निकष काय होते याबाबत स्पष्टता नसल्याने चर्चेला उधाण आले. यासोबतच पालकमंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत असून या विषयावर त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. केवळ कार्यक्रमांपुरतेच महिला सक्षमीकरण मर्यादित राहते का, अशी टीकाही काही नागरिकांकडून केली जाते. दरम्यान या घडामोडींमुळे भाजपच्या नारी शक्ती या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून येत्या काळात हा मुद्दा अधिक गाजण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज.